सौरभ, निखिल, अजय सगळे सिलेक्ट झाले, पण तुम्ही कुठल्याही भरतीमध्ये सिलेक्ट झाला नाही. कारण या मुलांनी तर पोलीस भरती, त्यानंतर एस-एस-सी स्टाफ सिलेक्शनमध्ये कुठल्याही पदामध्ये सी-ए-पी-एफ, सी-आर-पी-एफ, एन-डी-ए सगळीकडे सिलेक्शन झाले नाही. 3-4 जणांचे सिलेक्शन झालेत आणि बाकीच्यांचे राहिलेत. असं का झालंय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तुम्ही देखील एक गोष्ट इथं बघू शकता, ती म्हणजे तुम्ही नोकरी बघायला फॉलो केलं नसेल किंवा नोकरी बघामध्ये तुम्ही नाही आहात. सगळ्यात पहिल्यांदा Googleवरती जायचंय आणि तिथं जाऊन तुम्हाला फक्त नोकरी बघा सिलेक्ट करायचं. नोकरी बघा सिलेक्ट केल्यानंतर इथं ही नोकरी बघाची वेबसाईट येईल आणि आता आपण घेऊन आलोय की नोकरी बघावरच्या या आठवड्यामधल्या 5 सगळ्यात मोठ्या भरत्या, मोठ्या म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाच्या भरत्या, ज्यामध्ये जर तुम्ही आता हा व्हिडिओ बघत असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. ज्या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकताय त्या पदांसाठी. तर त्यातली सगळ्यात पहिली आता आपण 5वी भरती बघूया, ती म्हणजे पंजाब नॅशनल बँकेमध्ये भरती असणार आहे ऑफिसर पदासाठी. थोडक्यात माहिती अशी की ऑफिसर, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि इतर अशा पदांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये आपल्याला मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल अशा 3 ते 4 पदांसाठी ही नोकरीची संधी आलेली आहे. सरकारी नोकरी आहे, सरकारी बँकेमध्ये नोकरी आहे. 21 तारखेला अर्ज सुरू झालेत. आता ही माहिती हायलाईट करा. 21 एप्रिलला अर्ज सुरू झालेत आणि 27 मे अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. 30 पदांसाठी ही भरती आपल्याला अर्ज करायचा आहे. 30 पदं असणार आहेत या भरतीसाठी. पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने ही भरती आणि यामध्ये 60% गुणांसह BE, BTech ते सिव्हिलमध्ये, इलेक्ट्रिकलमध्ये आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालं असलं पाहिजे. सोबत तुमच्याजवळ 1 वर्षाचा अनुभव पाहिजे, तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. वयाची अट, पगार, नोकरीचं ठिकाण, अर्जाची पद्धत, अर्जाच्या तारखा म्हणजे अर्ज कधी सुरू झाले, कधी संपणार आहे, ऑनलाईन परीक्षा कधी असणार आहे, ही सगळी माहिती इथं दिलेली आहे. प्रवेशपत्र देखील इथं म्हणजे प्रवेशपत्र कधी मिळणार आहे ते देखील दिलेलं आहे. सोबतच जाहिरात दिली, जाहिरातीवर क्लिक करायचे. आता प्रत्येक भरतीचं स्ट्रक्चर असं असणार आहे की प्रत्येक भरतीमध्ये आपल्याला जाहिरात म्हणजेच अर्ज, तुम्ही जिथं अर्जाची माहिती घेऊ शकता, पूर्ण अर्जाची माहिती अशी जाहिरात एक बघायला भेटणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज करा पर्याय बघायला मिळणार आहे. तर अधिकृत वेबसाईट असणार आहे. तुम्हाला डाऊट नको की ही खरोखर भरती निघाली किंवा ह्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, तर अधिकृत वेबसाईट असणार आहे. PNBची, पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही इथं जाणार आहे आणि इथंही तुम्हाला भरतीची ती माहिती मिळून जाईल. त्यानंतर इथं अर्ज करा पर्याय असणार आहे. या पर्यायावर क्लिक केला, डायरेक्ट इथं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही माहिती भरायला येणार आहे. यामध्ये बेसिक माहिती आहे, फोटो आणि सही अपलोड करायचे, बाकीच्या डिटेल्स द्यायच्या, फॉर्मचा प्रिव्ह्यू घ्यायचा, अपलोड्समध्ये तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा आणि हाताने लिहिलेलं स्वयंघोषणापत्र अपलोड करायचं आहे आणि इथं पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याची एक प्रिंट मिळेल, ती प्रिंट तुमच्याजवळ ठेवायची. आता हे सगळं स्ट्रक्चर आपण नोकरी बघावरती देतोय. नोकरी बघा तुम्हाला इथं दिसूनच जाईल. सोबतच जर तुम्हाला नोकरी बघाचा आपला अधिकृत वेबसाईट फ्री ऑफ कॉस्टमध्ये जॉईन करायचे असेल तर इथं व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्राम ग्रुप दिलाय. त्यासोबत जर तुम्हाला खाली लक्षात आलं नाही तर इथं नोकरी बघाचं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं हे एक पॉपअप दिलंय. ह्या पॉपअपवर जर क्लिक केला तरी तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या ग्रुपमध्ये सहभागी होत. मित्रांनो, हे नोकरी बघाचं स्ट्रक्चर असणार आहे. नोकरी बघा आपण बनवलीच वेबसाईट याच्यासाठी आहे की सगळ्या मुलांना सरकारी नोकरी, सरकारी संधी, प्रवेशपत्र, योजना, करिअर संबंधित मार्गदर्शन व्हावं. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा या 5 भरती बघून घेऊया. त्यातली पहिली भरती आपण बघितली पंजाब नॅशनल बँकेमधली. ऍक्च्युली 4 होतात, आपण एक क्लासची पण बघूया. पंजाब नॅशनल बँकेसोबतच इथं मीरा भाईंदरमध्ये देखील भरती निघाली आहे. पण ही सरकारी नोकरीची मोठी संधी टायटल आहे, पण सरकारी नोकरी ही नाही आहे. तुम्ही त्या डिपार्टमेंटला काम करताय, मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये तुम्ही काम करताय, पण तिथं तुम्हाला रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा एकूण 113 जागांसाठी अर्ज सुरू झाले आहेत. 4 मेला तुम्हाला या भरतीसाठी शेवटची तारीख दिली. यामध्ये देखील आपल्याकडून कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाही आहे. नोकरीचं ठिकाण मीरा भाईंदर असणार आहे आणि अर्जाची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन गुगल फॉर्म असतील, तो फॉर्म भरायचा आहे. त्याची प्रिंट काढून नंतर तुम्हाला अर्ज स्वीकारण्याचा पत्ता दिलाय, सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, भाईंदर इथं दिलं. इथं तुम्हाला पाठवायचं आहे 4 मेच्या अगोदर. त्यामुळे जर आता तुम्हाला थोडं साईड माहिती घ्यायला वेळ लागला असेल तरी पण आज तुम्ही आता हा व्हिडिओ जवळपास 27 तारखेला बघताय, तर तुमच्याकडे अजून पण एक 7 ते 8 दिवस आहेत. तर यामध्ये सुद्धा सेम दिले, जाहिरात बघायचे, पहिल्या जाहिरातीमध्ये जायचंय. स्वर्ग बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत ठोक मानधनवरील रिक्त पदे भरण्याबाबतचा हा GR असणार आहे. तोपर्यंत GR ओपन होईपर्यंत आपण इथं बघूया गुगल फॉर्म. तर इथं अर्ज करावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं गुगल फॉर्म दिसेल. हा गुगल फॉर्म बघायचा आहे तुम्हाला. तर इथं मी फॉर्म भरतोय, तर मला इथं जाहिरात वाचलेली आहे, यस करायचं आहे. कॅम्पेन प्रोग्राम कुठल्या ह्याच्या अंडर, आता आपल्याला हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये अर्ज करायचे आहेत. इथं पोझिशन आहे, या सगळी पद आहेत. यामधलं तुम्ही कोणत्या पदासाठी, आता नर्सिंग झाले, ANM साठी भरायला आहे. इथं नाव, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, पिनकोड वगैरे सगळी माहिती भरायची आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला इथं आल्यानंतर इथं फॉर्म सबमिट करा असं दिलेलं आहे. सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या अर्ज सबमिट करू शकता. त्याची प्रिंट निघेल, ती प्रिंट काढून तुम्हाला त्या पत्त्यावरती पाठवायची. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं हे आपण मेन GR
बघतो. ह्या जी आरमध्ये मीरा भाईंदर भरती दिसते. इथं इथं कुठं पाठवायचे सिद्धोर दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव वगैरे दिले. त्यानंतर इथं प्रत्येक पद आहे, त्या पदासाठी लागणारं म्हणजे क्षकिरण तंत्रज्ञ, रेडिओलॉजिस्ट आहे, रिक्त पद एक आहेत खुला प्रवर्गासाठी. प्रवर्गनिहाय पदसंख्या एक आहे. MD रेडिओलॉजिस्ट झालेलं असलं पाहिजे. ठोक मानधन आहे प्रति महिना 75,000 रुपये. असं प्रत्येक 1 ते 11 पदांसाठी सगळी माहिती अशी दिली की कुठल्या पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आहे तर त्याच्यासाठी रिक्त पद 12 आहेत. MBBS किंवा MCI झालेलं पाहिजे. 60,000 रुपये पगार असणार आहे. अशी सगळी माहिती आपण नोकरी बघावरती देतोय. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की नोकरी बघाचा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. सोबतच अधिकृत वेबसाईट दिली मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे MBMC ची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आहे. तुम्ही इथं बघू शकताय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आता तिसरी भरती बघायची. तिसऱ्या भरतीमध्ये आपण बघतोय डायरेक्ट SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी सिनियर ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर अशी बरीचशी पद आहेत. 84 पदांसाठी 23 एप्रिलला अर्ज सुरू झालेत आणि 14 मे ही या भरतीची शेवटची तारीख असणार आहे. पगार 35,400 ते 1,42,000 रुपये म्हणजे लोएस्ट टू हायेस्ट असा आहे. 35,000 ते 1,42,000 रुपये असणार आहे आणि सरकारी नोकरी केंद्र शासनाच्या अंडर येते. अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. यामध्ये ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, सिनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर अशा सगळ्या पदांसाठी 84 पद आहेत टोटल. आता ह्याच्यामध्ये डिवाइड झाले ते आपल्याला जाहिरातीमध्ये समजणार आहे. अर्ज करताना शैक्षणिक पात्रता पाहिजे. इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी पाहिजे. हिंदी किंवा इंग्रजी अनुवादामध्ये डिप्लोमा झाला असला पाहिजे किंवा प्रमाणपत्र किंवा 2 वर्षांचा अनुभव अशी ही माहिती तुम्हाला शैक्षणिक पात्रतेच्या वयाची अट दिली. सगळे इथं दिले की ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर JTO सेक्रेटरिएट ऑफिस लँग्वेज इथं दिले. लेवल 6चा 35,400 पगार असणार ते 1,12,400 रुपये असा सगळा आहे. ऑनलाईन अर्ज सुरू झाले 23 एप्रिलला आणि अर्जाची शेवटची तारीख 14 मे 2026 असणार आहे. महत्त्वाच्या तारखांमध्ये इथं जाहिरात पाहायची. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कन्फर्म करण्यासाठीच तुम्हाला जाहिरात बघायची आहे. आणि काही जर समजलं नाही, हेल्पलाईन नंबर देखील 1800-309-3063 हा टोल फ्री नंबर दिलाय. फॉर्म भरताना काही समजलं नाही, काही माहिती मिळाली नाही तर तुम्हाला इथं डायरेक्ट क्लिक करायचं आहे आणि टोल फ्री नंबरवरती म्हणजे तुम्हाला कॉल लावायचा आहे. इथं सगळी माहिती दिली आहे. सगळी माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. इथं अर्ज करायची सुद्धा पद्धत दिली आहे, प्रोसेस दिलेली आहे. तुम्ही ही माहिती बघू शकताय आणि या भरतीसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर NMDC, आता तुम्ही बऱ्यापैकी ही NMDC वगैरे बघितलं असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सरकारची मायनिंगची कंपनी आहे. आणि जर ह्या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमचा इंजिनिअरिंग झालेलं असलं पाहिजे. ते सुद्धा मायनिंगमध्ये म्हणजे मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला पाहिजे. मायनिंगचा 59 पद आहेत. 22 एप्रिलला अर्ज सुरू झालेत आणि 6 मे 2026 अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. इथं 60,000 रुपये प्रति महिना पगार असणार आहे आणि भरती पूर्णपणे सरकारी असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ज्यांचं ज्युनियर इंजिनिअरिंग मायनिंग झालंय त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जर तुमचं झालं नसेल पण तुमच्या मित्रमैत्रिणी त्यांचं जर हे झालं असेल इंजिनिअरिंग तर त्यांना शेअर करा. त्यांनी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. वयाची अट 50 वर्षापर्यंत असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पगार 60,000 रुपये प्रति महिना असणार आहे आणि याची शेवटची तारीख 6 मे 2026 असेल. 22 तारखेला अर्ज सुरू झालेत. इथं सुद्धा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जाहिरातीमध्ये जायचं आहे आणि NMDCची ही जाहिरात बघायची आहे. जाहिरातीमध्ये सगळी माहिती बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल तुम्हाला आणि ही सगळी माहिती आपण व्हॉट्सअपवरती सगळ्यात पहिल्यांदा टाकतोय. वेबसाईटवर माहिती पब्लिश होते. तुम्ही वेबसाईटवरती जर आलात तर तुम्हाला इथं सगळी माहिती मिळेलच. पण जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपचे आपले सदस्य असाल, फ्री ऑफ कॉस्ट ग्रुप आपला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट गेला तर तुम्हाला आपण सदस्य होताय तुम्ही ग्रुपचे. टेलिग्रामला सुद्धा तुम्हाला ही माहिती मिळून जाईल. सोबतच आपण इंस्टाग्रामला सुद्धा रील्सच्या माध्यमातून ही सगळी माहिती टाकतोय. दररोज ह्याची व्हिडिओ टाकतोय तर तिथं तुम्ही माहिती बघू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाची भरती आहे 407 जागांसाठी म्हणजे या सगळ्या भरतीमधली मोठी भरती आहे. 407 जागांसाठी कमीत कमी शिक्षणावर तुम्हाला PCMC मध्ये अप्रेंटाईस भरतीमध्ये म्हणजे तुम्ही अप्रेंटाईस भरती होऊ शकताय. अप्रेंटाईस म्हणजे प्रशिक्षणार्थी. तुम्ही एखादा कोर्स केलाय, एखादं इंजिनिअरिंग झालंय, ITI झालाय आणि त्यासाठीचा जर जॉब पाहिजे असेल तर त्यासाठी PCMC मध्ये अप्रेंटिस पदासाठी नोकरीची संधी आली आहे. 407 जागांसाठी 27 एप्रिल 2026 ला हे अर्ज सुरू झालेत आणि अर्जाची शेवटची तारीख 6 मे 2026 असणार आहे. पगार संपूर्ण आपल्या इथं जाहिरातीमध्ये दिलाय. सोबतच भरतीचा प्रकार हा अप्रेंटिस असणार आहे. म्हणजे ही कुठलीच गव्हर्नमेंटची भरती नाही आहे. कंपनी गव्हर्नमेंटची असेल किंवा पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन जरी असेल तरी ही डायरेक्ट भरती नाही आहे किंवा सरकारी भरती नाही की ज्यामध्ये तुम्हाला परमनंट नोकरी लागेल. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकताय. इथं सगळ्या ट्रेड्स आहेत, ज्या 12 ट्रेड्स आहेत, या 12 ट्रेड्स बऱ्यापैकी
ITI कोर्सच्या आहेत. म्हणजे ITI जर झाला असेल तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकताय आणि हा शैक्षणिक पात्रता दिली आहे. संबंधित क्षेत्रातील ITI कोर्स तुमचा पूर्ण झालेला असला पाहिजे. वयाची अट नमूद केली नाही, फी सुद्धा नमूद केलेली नाही आहे. नोकरीचं ठिकाण पिंपरी चिंचवड असणार आहे आणि अर्जाची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. म्हणजे इथं अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला अर्ज करता येतो. हे स्किल इंडिया म्हणजे अप्रेंटिस पोर्टल आहे. अप्रेंटिस पोर्टलवर इथं लॉग इनमधून तुम्ही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करू शकताय आणि लॉग इन ॲज अ कॅन्डिडेट केला तुम्हाला इथे ईमेल ID टाकून कॅप्चा टाकून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर पुढे विचारलेली सर्व माहिती भरून आपल्याला अप्रेंटिस पोर्टलला लॉग इन करून घ्यायचं आहे. गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे आणि ह्याच्या पुढे अप्रेंटिसचे सगळे अर्ज आपल्याला ह्या पोर्टलवरून भरण्यात येणार आहेत. त्यानंतर अधिकृत वेबसाईट दिली आहे PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची. ह्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही बघू शकता. ही भरती सुद्धा निघालेली आहे. इथं तुम्हाला भरती पर्याय भरतीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सगळ्या प्रकारची म्हणजे NHM अंतर्गत एकत्रित मानधनावर हंगामी स्वरूपात वैद्यकीय पदं वगैरे अशा ह्या सगळ्या भरती आलेल्या आहेत. ह्या भरतीचा अर्ज तुम्हाला भरता येतोय. ऑफिशियल वेबसाईटच याच्यासाठी दिली आहे की तुम्ही याच्यावरती क्रॉस व्हेरीफाय करू शकताय की या पदासाठी तुम्हाला कुठं अर्ज करायचा आहे, किती जागा आहेत, सगळ्यामध्ये तुम्हाला माहिती तिथं ऑफिशियल वेबसाईटवर पण मिळते. आणि काही काही भरती ह्या फक्त ॲडव्हर्टाईज म्हणून काढलेल्या असतात, ॲक्च्युली कधी जागा सुटत नसतात. त्यामुळं ती कन्फर्म करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पर्याय म्हणजे अधिकृत वेबसाईट पाहायचे. इथं जर तुम्हाला ती भरती दाखवत असेल तर ती भरती अधिकृत असणार आहे. तर यासाठी अर्ज करताना अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि याची जाहिरात पाहण्यासाठी जाहिरात पाहा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर 5 पानांची ही जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये सगळी माहिती दिली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या व्यवसायिक प्रशिक्षणाचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि सगळी शैक्षणिक पात्रता धारण करत असाल म्हणजे इथं कोपासाठी अर्ज निघालेत, तारतंत्री म्हणजे वायरमॅन, लाईनमॅन ह्याच्यासाठी निघाले, डेस्कटॉप ऑपरेटर निघाले. तर सगळ्यांमधला तुमचा ITI पूर्ण झाला असला पाहिजे कारण त्याचे मार्क्स तिथं तुम्हाला जाहिरातीमध्ये टाकायचे आहेत आणि ITIचं सर्टिफिकेट अप्रेंटिस पोर्टलवरती तुम्हाला अपलोड करायचं आहे जेणेकरून नंतर तिथं ती सगळी माहिती तुम्हाला समजेल.